कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाहीत. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालयच दोषी. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही. मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घेसास यांचा राजीनामा. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू वादात प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका. मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट. डॉक्टर घेसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. रुग्णालयासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली. रुग्णासमोरच ही मागणी करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर संतापल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे, हत्या. डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या 24 तासांच्या आत कारवाई त्यांच्यावर करा. खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका. संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिलला निकाल. कोल्हापूर सत्र न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा कायम. कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणीही तहकूब. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. राज्यात सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचीही किंमत 500 ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. ग्राहकांना दिलासा. देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले. 24 कॅरेट सोन्याचे दर हे प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार. गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 10% घसरण. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अनेक देश तणावात. 50हून अधिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेशी चर्चा करण्याचा प्रयत्न. आजपूर्वी भारत, पाकिस्तानसह 14 देशांच्या विजावर सौदी अरेबियाची तात्पुरती बंदी. जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. वर्ध्याच्या आर्वीमध्ये झाड कोसळल्याने 3.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. आई वडिलांसोबत मंदिरात पूजा करण्यासाठी गेली असताना चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळलं. कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास घर पेटवलं. घटनेत आरोपी पतीही जखमी. नाशिकच्या सिन्नरमधील सोनारी गावातील घटना. जळगाव महापालिकेतील बनावट जन्मदाखला प्रकरणी 2 स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. 43 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाण्यात भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही, आमदार संजय केळकरांचा दावा. पवई मशिदीच्या अनधिकृत भोंग्याबाबतच्या आंदोलनावरून किरीट सोमय्यांना धमकी. युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून धमकीची पोस्ट. उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा.
मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईत अंदाजे 4,000वर अनधिकृत भोंगे, याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढ-उतार जाणवणार. राज्यातील अनेक भागात 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता. अकोल्यात 43.2 तर धुळ्यात 42 तापमानाची नोंद. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.